नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक असं व्रत सांगणार आहे की ज्या व्रताचं फळ तुम्हाला त्वरित मिळेल. शीघ्र फलदायी हे व्रत आहे. ते व्रत कुठलं आहे आणि त्या व्रतासाठी काय काय करायचं, त्याचे नियम काय, हे मी सांगणार आहे. खरं तर असं बरंच वेळा होतं की आपलं एखादं काम खूप वर्ष अडकून पडलेलं असतं आणि मग आपण निराश होतो आणि मग असं वाटतं की जाऊ दे, हे काम काही होणार नाही आपल्याकडनं किंवा हे होत नाही आहे आणि मग आपण त्याचा नाद सोडून देतो. तर खरं तर अशाच गोष्टींसाठी, अशा अवघड कामांसाठी हे व्रत आहे. हे व्रत कुठलं आहे तर ते व्रत आहे 11 बुधवार, 11 आळणी बुधवार. तर हे व्रत कसं आहे माहिती आहे का, की तुम्हाला जेवढं साधं दिसेल पण ते साधं नसून खरं तर याचे नियम खूप कडक आहेत आणि म्हणून आपल्याला हे जास्त कोणी करताना दिसणार नाही. आपले जे आधीची लोकं होती, म्हणजे जी जुनी लोकं, आपले आजी आजोबा असतील, आई वडील असतील, तर त्यांच्याकडनं कदाचित हे व्रत तुम्ही ऐकलंही असेल किंवा तुमच्या घरात कुणी पूर्वी केलंही असेल. असं हे व्रत आहे. थोडंसं कडक आहे पण याचं फळ मात्र निश्चित मिळतं आणि लवकर मिळतं. तर काय आहे व्रत तुम्हाला सांगते, याचे नियम काय आहे. हे व्रत जेव्हा तुम्ही चालू करताल तेव्हा बुधवारी चालू करायचं आहे. पांढरे बुधवार म्हटल्यानंतर जे काही बुधवारी तुम्ही वापरणार आहात, म्हणजे तुमचं वस्त्र असेल किंवा खायचे पदार्थ असेल, ते आपल्याला पांढरेचं वापरायचे आहेत. आता ज्या बुधवारी तुम्ही हे व्रत चालू कराल त्या बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळ झाल्यानंतर पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे, पांढरी फुलं आणायची आहेत आणि आपल्या देवघरात जी आपली कुलदैवता असते तिला नमस्कार करून हळदी कुंकू व्हायचं आहे, पांढरी फुलं तिला व्हायची आहेत आणि आपल्याला कुलदैवतेची एक माळ करायची आहे. त्याचप्रमाणे अजून एक माळ मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्हाला करायची आहे. तर तो मंत्र आहे ओम श्रीं श्रीये नमः. ओम श्रीं श्रीये नमः. तर ह्या ज्या 2 मंत्रांच्या माळा आहेत त्या तुम्हाला एक एक माळ करायची आहे. हे तुम्हाला सकाळी करायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे, परत पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे आणि संध्याकाळी मात्र एकच माळ करायची आहे, ती म्हणजे ओम श्रीं श्रीये नमः. ही माळ फक्त तुम्हाला करायची आहे संध्याकाळची. हे झालं त्या दिवसाचं. आता ह्या व्रताच्या दिवशी तुम्हाला उपवास धरायचा आहे. उपवासात तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त पांढरे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत. म्हणजे बघा, जर तुम्ही सकाळी उपवास केला तर तेव्हा तुम्हाला काय खाता येईल, तर साबुदाण्याची खीर खाता येईल. त्याचप्रमाणे तुम्ही दूध पिऊ शकता किंवा केळी खाऊ शकता. पहिला जेव्हा बुधवार असेल तेव्हा समजा तुम्ही साबुदाण्याची खीर खाल्ली तर 11 बुधवारपर्यंत तुम्हाला साबुदाण्याची खीरच खायची आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी उपवास सोडताना तुम्हाला दही भात किंवा दूध भात तुम्ही खाऊ शकता. आळणी बुधवार असल्याकारणाने त्याच्यात मीठ तिखट काही चालत नाही, म्हणून फक्त दही भात किंवा दूध भात जे पहिल्या बुधवारी खाल तेच 11 बुधवार तुम्हाला खायचं आहे. हे झालं उपवासाचं. ह्या दिवशी तुम्हाला जेवढं मौन पाळता येईल तेवढं पाळा, कारण हे बुधवार खरंच खूप कडक असल्या कारणाने ह्या बुधवार करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्याच्यानंतर मानसिक त्रास तुम्हाला प्रचंड होऊ शकतो. कदाचित तुम्ही आजारी पडू शकता. असेही मनात तुमच्या विचार येतील की बास, आता मला हे बुधवार बंद करायचेत. पण असं न करता तुम्ही ते बुधवार कंटिन्यूअस करा, कारण हीच तुमची देवी परीक्षा बघत असते. आणि जिथं तुम्हाला असं वाटेल की आपल्याला खूप त्रास होतो आहे, याचा अर्थ तुम्ही योग्य दिशेने चालू आहात, योग्य दिशेने तुमची उपासना चालू आहे, तुमचे व्रत व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे कुठेही थांबू नका. 11 पांढरे बुधवार व्यवस्थित करा. म्हणजे मी तर म्हणेल की जर तुमच्याच्याने हे बुधवार होणार असतील तरच तुम्ही हे चालू करा. तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव असेल किंवा तुम्ही ते सहन करू शकत असाल तर आणि तरच हे बुधवार तुम्ही करा. त्यामुळे शक्यतो हे बुधवार करताना तुम्ही मौन पाळा. मौन पाळला, जेवढं जास्त मौन पाळाल, जेवढं जास्त तुम्ही शांत राहताल, तेवढं तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. हे बुधवार करताना कदाचित असंही होईल की 3ऱ्या किंवा 4थ्या बुधवारीच तुमचं काम झालेलं असेल, पण तरीसुद्धा मध्ये कुठेही हे बुधवार न सोडता, म्हणजे काम झाल्यानंतर की ते बुधवार तुम्ही कंटिन्यूअस 11 करा, मध्ये सोडू नका. त्याचप्रमाणे जर स्त्रियांनी हे बुधवार केले
तर कदाचित तुम्हाला मासिक धर्म येऊ शकेल. समजा 3 बुधवार केले आणि चौथ्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला, तर त्या दिवशी आपले जे नियम आहेत ते तुम्हाला सगळे पाळायचे आहेत. पण फक्त आपल्याला देवाची माळ करता येणार नाही देवीची, आणि बाकी सगळं म्हणजे उपवास वगैरे सगळं तसंच करायचं आहे. फक्त तो बुधवार तुम्हाला धरता येणार नाही, काउंट करता येणार नाही. मग काय करायचं आहे, तो बुधवार सोडून द्यायचा आहे. पुढच्या बुधवारी 4 ह्या आकड्यापासून म्हणजे 3 झाले असतील तर चौथ्या बुधवारपासून कंटिन्यूस पुढे करायचे आहेत. म्हणजेच स्त्रियांचे कसं होईल की त्यांचे 11 बुधवारच्या ऐवजी 12 बुधवार होतील आणि उद्यापन त्यांचा येईल 13व्या बुधवारी. त्यामुळे हे बुधवार जे आहेत ते कंटिन्यूस तुम्ही करा. 11 बुधवार झाल्यानंतर याचं उद्यापन करायचं आहे, ते तुम्हाला करायचं आहे 12व्या बुधवारी. तर ह्याचं उद्यापन करताना तुम्हाला काय करायचं आहे, एखादी सवाष्ण तुम्ही बोलवा उद्यापनाला, आणि त्या सवाष्णीला तुम्ही ओटीमध्ये पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज पीस द्या. खरं तर सवाष्णीला आपण पांढरं काही देत नाही, पण त्या बुधवारांमुळे, पांढरे बुधवार असल्यामुळे ह्याच्यात चालतं. त्या साडीवर थोडंसं सोनेरी कलरची अशी डिझाईन असेल, फुलं असेल तर चालू शकतं. तसंच गजरा द्या. ओटी भरताना तिला दक्षिणा द्या आणि तिला तृप्त करून पाठवा, कारण आपल्या घरी साक्षात लक्ष्मीच आपलं काम करायला आली आहे अशी मनात तुम्ही भावना ठेवा आणि तिची ओटी भरा. आणि बघा तुम्हाला किती छान वाटते, तुमचं काम होणार म्हणजे होणार. असे हे पांढरे बुधवार आहे, तर करून बघायला हरकत नाही. पण मी परत सांगेल, ज्यांना खरंच असं वाटतं की माझं हे खूप अडलेलं महत्त्वाचं काम आहे, हे होतच नाही आहे आणि मी हे करू शकते, म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी माझ्याच्याने हे होईल, अशाच लोकांनी हे बुधवार करा आणि बघा तुमचं काम नक्की होईल. चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. नेहमीप्रमाणे जे ह्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जर कुणाला काही समस्या असतील तर खाली आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर फोन करा. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुमच्या अडचणी ज्योतिष सल्ल्यानुसार सोडवल्या जातील किंवा आध्यात्मिकरित्या सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे ह्या व्रताविषयी अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि सांगा आम्हाला. स्वामी ओम.